बातमी मुंबईमधून आहे। मुंबईतील सोमया शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवणाऱ्या आणि समर्थनार्थ आशय असलेल्या मजकुरावरती आपली मतं मांडली होती। त्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून शेख यांची चौकशी झाली आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं। त्यानंतर सुद्धा काही दिवस त्यांनी काम करणं सुरू ठेवलेलं। दरम्यान शेख यांनी आता सोमवारी लेखी खुलासा सादर केलाय आणि ते शेवटपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा न देण्यासंदर्भात ठाम होत्या। पण लेखी खुलासा आणि चौकशीच्या प्रक्रियेनंतर सोमयाच्या व्यवस्थापनानं काल त्यांना नोकरीवरनं काढण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात शेख यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे। तसंच सोमया शाळेच्या व्यवस्थापनानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती सर्वांसमोर आणली आणि आपली भूमिका जाहीर केली आहे। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, हे सगळं प्रकरण काय आहे? ज्ञानदा, मागच्या महिन्यामध्ये परवीन शेख ज्या सोमया शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी हमास आणि पॅलेस्टाईन या संदर्भातली पोस्ट होती ज्यामध्ये सहानुभूती या सगळ्या संदर्भात दाखवली होती आणि एक समर्थनार्थ ही पोस्ट होती। त्यावर त्यांनी सोशल मीडियावर लाईक केलं, त्यासोबतच कमेंट सुद्धा केली आणि त्यानंतर एका संकेतस्थळावर या सगळ्या संबंधीचा लेख प्रसिद्ध झाला आणि हे लेख प्रसिद्ध झाल्यानंतर शाळेने यावर ऍक्शन म्हणून त्यांचा राजीनामा मागितला होता। त्यानंतर व्यवस्थापनाने बैठक घेतली आणि त्यांना लेखी उत्तर या संदर्भात विचारलं। सोमवारी लेखी उत्तर सुद्धा परवीन शेख यांनी शाळा व्यवस्थापनाला दिलं, मात्र तरी सुद्धा त्यांचा आता राजीनामा मागितला आहे। शिवाय प्रसिद्धी पत्रक सोमया शाळेने प्रसिद्ध केलं आहे, ज्यात त्यांनी सांगितलं आहे की आपण जपत असलेल्या मूल्याच्या विसंगत ही मुख्याध्यापकांची कृती आहे आणि त्यामुळेच आम्ही यांना शाळेतनं काढत आहोत। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।